आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण अशा विविध पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्रीवर्गाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष, सर्व सहसचिव, सहसेक्रेटरी, सर्व सदस्य, कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सीटू संलग्न. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी युथ आयकॉन म्हणून ओळख असलेले कृष्णराज धनंजय महाडिक यांची निवड झाल्यानंतर ते प्रथमच आज कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरात जोरदार तयारी सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र प्रदेश अध्यक्षपद हे केवळ सन्मानाचे नसून मोठी जबाबदारीही घेऊन येते. राज्यभरातील युवा मोर्चा संघटन मजबूत करणे, नव्या पिढीला पक्षाशी जोडणे, स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक ताकद वाढवणे ही काही प्रमुख आव्हाने त्यांच्यासमोर असणार आहेत. तसेच कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढत असताना भाजप पक्षामधील तसेच महाडिक घराण्याशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षात जात आहेत. अशा कार्यकर्त्यांना ते पुन्हा भाजपमध्ये आणणार का हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार आहे. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाडिक घराण्याने एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याने ते प्रचंड नाराज आहेत. कोल्हापूर हा महाडिक यांचा बालेकिल्ला मानला जात असला तरी राज्य पातळीवरील राजकारणात स्वतःची छाप पाडणे हे खरे कसोटीचे ठरणार आहे. युवा कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, पक्षश्रेष्ठींचा विश्वास आणि जनतेचा पाठिंबा यांचा समतोल साधत त्यांना नेतृत्व सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळेच हे शिवधनुष्य पेलणार का हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे. आगामी काळात त्यांच्या कामगिरीवरच या प्रश्नाचे उत्तर अवलंबून राहणार आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमी